संध्याकाळी ठाणा स्टेशनवरून लोकल पकडली टुवर्ड्स कल्याण. अशी ट्रेन मोकळी झाली आणि मी डोरला उभे बोललो तर हवा का तो गरमीचे दिवस आहे. डोंबिवली आणि ठाकुर्लीमध्ये ना ऑलमोस्ट 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रॅक. अचानकली आहे ना मी बाहेर लीन व्हायला होतो. बाहेर लीन होतो इन द सेन्स कोणीतरी मला खेचतंय. मला माहित नाही मी काय झालं. 2 मिनिटं मी बोलतो ना पुन्हा ब्लँक आउट, शॉक झालं. आणि जसं मी आतमध्ये आलो माझा हात झोंबायला आलो, बघतो तर मला इथं स्क्रॅचेस नख्खांचे. मुंबईमधले तर असे खूप आहेत. तुला एक इन्सिडेंट सांगतो आत्ताचा रिसेंटचा, जास्त नाही, मार्च एप्रिलचा गोष्टी आहे ही. मी ठाण्याला जॉबला आहे, तर मी ठाण्यावरनं येत होतो. मार्च एप्रिल बोललं तर कसं शाळेला सुट्ट्या वगैरे, ट्रेन वगैरे गर्दी नसते. तर मी संध्याकाळी ठाणा स्टेशनवरून लोकल पकडली टुवर्ड्स कल्याण जायला, कारण की मी कल्याणला राहतो. तर ठाण्यावरून सोडलं की पहिलं स्टेशन येतं डोंबिवली फास्ट लोकलला. तर मी डोरला उभं होतो, म्हणजे लेफ्ट हँड साईडला, या साईडला 2 डोर आहेत ना, इकडनं चढलो मी ठाण्यावरून आणि लेफ्ट हँड साईडला उभं राहिलो होतं या साईडच्या डोरला. तर डोंबिवली स्टेशनला रश खूप बऱ्यापैकी, म्हणजे बोलू शकतो ना ट्रेन लिटरली 90% मोकळी झाली. म्हणजे तू झोपू काय, तू क्रिकेट खेळू शकतोस अशी ट्रेन मोकळी झाली. आणि मी डोरला उभे बोललो तर हवा का तो गरमीचे दिवस आहे. तर डोंबिवली स्टेशनवरनं गाडी सुटली आणि ठाकुर्ली स्टेशन एक मध्ये येतं. डोंबिवली आणि ठाकुर्लीमध्ये ना ऑलमोस्ट 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तिथं 4 ट्रॅक चालतात, म्हणजे 2 फास्टला आणि 2 स्लोला. मध्ये तुला काही झाड नाही किंवा कुठला पिलर नाही, काय नाही. तर मी डोरपासून जस्ट असं उभा आहे पोल पकडून. तर अचानकली आहे ना मी बाहेर लीन व्हायला होतो इन द सेन्स कोणीतरी मला खेचतंय. आणि माझ्या बाजूला एक जो पॅसेंजर होता त्यांनी मला ओरडलं आणि आतमध्ये खेचलं. बोलतो क्या कर रहा है तू, पागल बिगल है क्या, सुसाईड करने का आहे क्या. बोललो असं नाही, मला माहीत नाही मी काय झालं. 2 मिनिटं मी बोलतो ना पुन्हा ब्लँक आउट, शॉक झालं, एकदम शॉक, ब्लँक आउट एकदम. मला काहीच कळत नव्हतं. आणि जसं मी आतमध्ये आलो माझा हात झोंबायला आलो, बघतो तर मला इथं स्क्रॅचेस नख्खांचे. बापरे. लिटरली मी तुला फोटो हवे तर मी तुला फोटो शेअर करतो. नखाचे स्क्रॅचेस माझ्या पोटावर. लिटरली माझं शर्ट होतं, शर्ट फाटलं. आता चल एखादा पक्षी असता किंवा जनावर, चल 50-60च्या स्पीडला ट्रेनमध्ये कुठला प्राणी तर चढूच शकत नाही. ह्युमन बिंगचा तो प्रश्न नाही, कारण की 4 ट्रॅक आहेत तिकडे, ना पोल आहे ना झाड आहे. नखांनी वरखडलेले निशाण कशी येणार. तर मी घरी गेलो, मित्रांना वगैरे सांगितलं की माझ्यासोबत असं. मित्रांनो बोलले अरे तिथं एक पंप हाऊस आहे बॅक साईडला, तर म्हणजे ठाकुर्ली स्टेशनच्या बॅक साईडला पंप हाऊस आहे आणि खाडी आहे, ग्रीक आहे छोटासा. तर तिथं खूप सारे मर्डर्स, सुसाईड, रेप्स वगैरे खूप सारे गोष्टी झालेल्या आहेत. तर पोलीसवाले पण तुम्हाला 9 नंतर ठाकुर्ली स्टेशनवरती जाऊन देत नाही. मेजरली म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे आहेत, ठाकुर्ली स्टेशनच्या एंडला नाही जात, बॅक साईडला त्या. खूप सारे तिथं गोष्ट ॲक्टिव्हिटीज, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज खूप होतात स्टील. बापरे. अजूनही लोक आहेत ना जे टुवर्ड्स ठाण्याच्या खाली जे ट्रॅव्हल करतात ना, कधी कधी त्यांनाही भास होतं. जसं आपली एक मंदा पाटणकरची स्टोरी नाही का, लोकांना जाणवतं. अजून माझ्यासोबत जसं झालं ना, खूप लोकांना तसं झालं. काय लोक तर लिटरली पडलेले आहेत, खेचून पडलेले आहेत. एक व्हिडिओ आला होता असाच, मी स्क्रोल करता इंस्टावर भेटला होता. जसं माझ्यासोबत झालं ना सेम त्याच डोरला, ट्रेन दुसरी होती, तो लिटरला उभा असलेला फोनवरती चॅट करतो, त्याचा हात असा वर उभा झाला आणि डायरेक्ट खाली खेचलाय त्याला. त्यामुळे तो ट्रॅक इतका बोलताना हॉन्टेड आहे ना. स्पेसिफिकली तो एरिया, हा एरिया म्हणजे डोंबिवली ते ठाकुर्ली, अरे जास्त नाही, 1 किलोमीटरचा पॅच आहे. आता 30-40च्या स्पीडला ट्रेनच्या 1 किलोमीटरचा पॅच म्हणजे काय, नथिंग आहे. पण तेवढ्या पॅचमध्ये ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी झाल्या, लिटरली खूप. त्या मागची स्टोरी काय आहे? तेच तर, बाजूला जी ग्रीक आहे ना, म्हणजे पंप हाऊस आहे, तिथं खूप लोकांचे मर्डर्स झालेले आहेत, सुसाईड केले आहेत लोकांनी. ओके. काही खाली खाडी आहे ना, आणि ते पंप हाऊस असल्यामुळं पोलीस इन्क्वायरीसाठी वगैरे येणार नाही, कोण बघणार नाही. आतमध्ये साईडला आहे ना, आणि ट्रॅक साईडला तर तुला माहिती आहे मेजरली सुसाईड वगैरे खूप होतात. कोण ट्रेनमधून पडतं, कोण ॲक्सिडेंटली डेथ होतात. रेल्वे स्टेशनवर तर खूप आहेत आणि आता तर खूप कमी झाल्यात. आधी तर जेव्हा ब्रिज लोक क्रॉस करता जायचे आणि खूप त्यावेळी तर भरपूर, त्यावेळी ट्रेन्स पण एकदम ते वरती असायचे ना, ते ट्रेनचे ते चढायचं पण डोर, त्यात पण खूप लोकांचा जीव वगैरे गेले. तसं होतं, खूप साऱ्या लोकांचे तसेच जीव गेले मुंबईमध्ये तर.